नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. आज राज्यात मोठमोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात. मात्र या सगळ्यामध्येच अतिशय महत्त्वाची बातमी अशी आहे ती म्हणजे आज राज्यामध्ये खरं तर शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजेच अजित पवार गटाचं आज एक 2 दिवसीय शिबिर जे आहे ते राष्ट्रवादीचं आज पार पडणार आहे. शिर्डीमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नवसंकल्प शिबिर असं या शिबिराचं नाव आहे आणि याच शिबिरात बऱ्याच ठळक घडामोडी ज्या आहेत त्या घडणार आहेत. मात्र आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की या शिबिराला चक्क मंत्री धनंजय मुंडे हे अनुपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे अनेक दिवसांपासून नाराज असलेले छगन भुजबळ मात्र या शिबिरासाठी शिर्डीमध्ये दाखल सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. या शिबिरात नेमकं काय काय घडणार आहे आणि एका मोठ्या मंत्र्याची अनुपस्थिती तर दुसरीकडे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आमदारांची उपस्थिती या सगळ्यावरूनच या संपूर्ण शिबिरात नेमकं काय काय घडणार आहे या सगळ्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत माझ्या बरोबर आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, काय वाटतंय तुला? आत्ताच हे जे काही चालू आहे, एकीकडे धनंजय मुंडे हे अनुपस्थित आहेत तर दुसरीकडे छगन भुजबळ हजर झालेत. काय वाटतंय, काय नेमकी कारण असतील यामागे? समृद्धी, तुला माहिती असेल काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर मागच्या म्हणजे याच महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सुद्धा शिर्डीमध्ये महत्त्वाचं शिबिर पार पडलेलं होतं आणि त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जो आहे भाजपा कार्यकर्त्यांना दिलेला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांना जो आहे हा संदेश दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आजपासून 2 दिवसीय जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं 2 दिवसीय शिबिर हे शिर्डीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या शिबिराला महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्री धनंजय मुंडे हे अनुपस्थित राहणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी कारण दिलेलं आहे की माझी तब्येत बरोबर नाही आहे, त्यामुळे मी या शिबिराला उपस्थित राहू शकत नाही असं त्यांनी कारण दिलेलं आहे. परंतु सध्या राज्यामध्ये ज्या घडामोडी घडतायत पाहतोय की संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण असेल, त्यानंतर वारंवार वाल्मिक कराडवर होत असलेले आरोप, त्यानंतर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत होत असलेली कारवाई, त्याच्या ज्या अवैध संपत्ती आहेत त्या पुढे येत असल्याचं आणि त्याच नंतर जर वाल्मिक कराडला धनंजय मुंडे पाठीशी घालतात असा जनतेतून होत असलेला आरोप, त्याचबरोबर विरोधी पक्षातील आमदारांकडून होत असलेला आरोप, त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे या शिबिराला अनुपस्थित आहेत का असा सुद्धा प्रश्न निर्माण होते. कारण अशी शक्यता वर्तवण्यात होती की कारण हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचं नवसंकल्प शिबिर आहे या शिबिरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न जो आहे तो अजित पवार गटाकडून करण्यात येऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने धनंजय मुंडे हे उपस्थित राहू शकतात असं सांगण्यात येत होतं. परंतु आज सकाळी जी बातमी आलेली आहे समृद्धी की धनंजय मुंडे हे या शिबिराला अनुपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे महत्त्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ यांचं मंत्रिपद नाकारण्यात आलेलं होतं. अतिशय ज्येष्ठ नेते ज्यांनी याआधी जर पाहिलं तर अनेक वेळा मंत्रिपद भूषवलेली आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे ते ओबीसी नेते आहेत, तरी सुद्धा त्यांचं मंत्रिपद नाकारण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ते नाराज होते. त्यांनी थेटपणे हिवाळी अधिवेशन हे अर्धवट सोडून थेटपणे नाशिकमध्ये दाखल झालेले होते. त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली होती आणि मोठी सभा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली होती, कार्यकर्त्यांची चर्चा सुद्धा केलेली होती. त्यामुळे ते कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार का अशी चर्चा सुद्धा त्यावेळी आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालेली होती. जर तुला आठवत असेल समृद्धी, नायगावमध्ये ज्यावेळेस सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा सोहळा होता, शासनाने आयोजित केलेला होता, त्या सोहळ्याला सुद्धा कुठेतरी छगन भुजबळ उपस्थित होते तर अजित पवार हे कुठेतरी अनुपस्थित होते. त्यामुळे एकंदरीत चर्चा होती की कुठेतरी त्यांच्यामध्ये अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये सर्व काही अलबेल नाही अशी चर्चा होती. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीमध्ये शिबिर होते आणि या शिबिराला आज जे आहे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओबीसी नेते छगन भुजबळ हे दाखल झालेले आहेत. समीर भुजबळ यांच्यासोबत ते दाखल झालेले आहेत आणि ज्यावेळेस त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्याशी सुनील तटकरे असतील जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांनी आणि प्रफुल्ल पटेल यांनी माझ्याशी चर्चा केली आणि त्यानंतर मी या शिबिराला हजर राहिलेलो आहे आणि त्याचबरोबर माझ्यामध्ये कसल्याही प्रकारची नाराजी नाही असं त्यांनी सुद्धा म्हटल्याचं एकंदरीत पाहायला मिळाले. समृद्धी, नक्कीच नाराजी नाही असं म्हणण्यामागे काय कारण तुला वाटतात राजरत्न? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की हा जो काही मधला गॅप जो आता काही दिवसांचा गेलेला आहे, जेव्हापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण चालू झालं त्यानंतर मोठा स्पॅन जो आहे तो पार पडला. आपण बघितलं की छगन भुजबळ पण कुठेतरी या सगळ्याच्या दरम्यान फारसे प्रसार माध्यमांना सुद्धा दिसत नव्हते. या सगळ्या काळात कुठेतरी दिलजमाई झालेली असू शकते असं वाटतं का? कारण त्यामुळेच कदाचित
कदाचित हे दोन्ही नेते म्हणजे अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ हे आज एका मंचावर यायला आमने सामने यायला तयार सुद्धा झालेत आणि दुसरीकडे अगदी मी नाराज आहे किंवा माझे कार्यकर्ते नाराज आहेत अशी उघडपणे नाराजी व्यक्त करणारे छगन भुजबळ आज मात्र माझ्या नाराजीचा काही प्रश्नच उद्भवत नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात. समृद्धी, तुला आठवत असेल तर ज्यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारण्यात आलं तेव्हापासून छगन भुजबळ नाराज होते. अगदी स्पष्ट होतं, ते जाहीरपणे तसं वक्तव्य सुद्धा करत होते. त्याचबरोबर त्यांनी अर्धवट सोडलेलं हिवाळी अधिवेशन असेल, कारण ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना विधिमंडळाचा मोठा अनुभव आहे आणि अशा वेळी एखादा ज्येष्ठ नेता अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेता ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन अर्धवट सोडून थेटपणे त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतोय, त्याचा अर्थ हा स्पष्ट आहे समृद्ध की तो नेता नाराज आहे. अर्थात छगन भुजबळ नाराज होते. परंतु मधल्या काळाचा आपण काही स्पॅन बघितला समृद्धी, तर तुला आठवत असेल छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी थेटपणे अजित पवार यांच्यावरती आरोप केलेले होते आणि अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन सुद्धा केल्याचं आपल्याला राज्यभरात पाहायला मिळालं होतं. तू सुद्धा पुण्यामध्ये ही बातमी कव्हर केलेली होती की छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांकडून, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून, ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या असणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुद्धा मोठं विधान केलेलं होतं. पुण्याचे जे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा मोठं विधान केलेलं होतं की आम्हालाही जशाच्या तसं उत्तर देता येतं असं विधान त्यांनी केलेलं होतं. आणि त्यामुळे कुठंतरी ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्यामुळे कुठेतरी अजित पवार सुद्धा नाराज आहेत का अशी सुद्धा चर्चा झालेली होती. आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी जे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा उत्सव होता नायगावमध्ये, जे जन्मस्थळ आहे सावित्रीबाई फुले यांचं, त्या ठिकाणी कुठेतरी अजित पवार यांनी येणं टाळलं होतं, कारण तो शासकीय कार्यक्रम होता. तरी सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते अजित पवार दाखल झालेले नव्हते. त्यामुळे कुठेतरी त्यांच्यामध्ये आलबेल नाही अशी चर्चा सुरू झालेली होती आणि त्यानंतर बराच स्पॅन गेलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर छगन भुजबळ हे परदेश दौऱ्यावरती सुद्धा गेलेले होते कुटुंबियासमोर. त्यानंतर ते जेव्हा दाखल झाले त्यानंतर ते कुठेतरी थोडंसं शांत झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यांची नाराजी कुठेतरी जी आहे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांनी कुठेतरी नाराजी दूर केल्याचं पाहायला मिळतं. आणि त्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे शिबिर होतंय, नवसंकल्प शिबिर होते शिर्डीमध्ये, त्यासाठी छगन भुजबळ आज दाखल झाल्याचं पाहायला मिळतं. आणि या शिबिरामध्ये जे आहे छगन भुजबळ यांच्या नाराजीवरती चर्चा सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे समृद्धी. जशी चर्चा छगन भुजबळ यांची नाराजी आता दूर झालीये का अशी होतीये, त्याच पद्धतीने आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे धनंजय मुंडे नेमके अनुपस्थित का आहेत. आपण बघतोय की या सगळ्याच प्रकरणामध्ये जेव्हापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आलं तेव्हापासून धनंजय मुंडेंवरती वेळोवेळी टीका टिप्पणी करण्यात आली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या खूप जवळचा असल्यामुळे अर्थातच जेव्हा जेव्हा वाल्मिक कराडचं नाव येत होतं तेव्हा तेव्हा धनंजय मुंडेंचं सुद्धा नाव येतं. प्रसार माध्यमांकडून असेल किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून असेल अनेक वेळा त्यांच्यावरती टीका करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली आणि अर्थातच ते स्वतःही राजीनामा देत नाहीयेत, नैतिकतेने राजीनामा देत नाहीयेत. तर दुसरीकडे स्वतः त्यांच्या पक्षाचे नेते अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा राजीनामा मागायला तयार नाहीयेत. यामुळे विरोधकांकडून वारंवार टीका होत होती आणि आता त्यांची अनुपस्थिती, ही सगळी यामागची कारणं असू शकतात. समृद्धी, तुला आज सकाळी जर तू पाहिलं असेल तर ज्यावेळेस जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत दिलीप वळसे पाटील, हे अनेक वर्ष मंत्री होते परंतु ते यावेळी त्यांनी मंत्रीपद स्वतःहून नाकारलेलं आहे. ते दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलेलं आहे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत. ते असं म्हणालेले आहेत की एखाद्यावर आरोप होत असेल म्हणजे तो दोषी आहे असं होत नाही, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्नच उपस्थित होत नाही. त्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला की नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का, याआधी अशा घटना घडलेल्या आहेत. तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं होतं की ज्यावेळी न्यायालयाने ताशेरे ओढले त्यावेळेस त्या नेत्यांनी मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये असं काहीही घडलेलं नाही. ज्यावेळेस अशी चौकशी पूर्ण होईल त्यावेळी बघू असं विधान जे आहे दिलीप वळसे पाटील यांनी केलेलं आहे. आणि कुठेतरी धनंजय मुंडेंना दिलीप वळसे पाटील यांनी कुठेतरी पाठीशी घातल्याचंही पाहायला मिळालेलं होतं. आणि परंतु जर आज पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्थात विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जर आपण पाहिलं, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाहिलं, मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर पाहिलं तर हे पहिलं शिबिर होतं. आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था हे अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एप्रिलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात अशी सुद्धा चर्चा आहे की भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढू शकतो. आज ज्यावेळेस पत्रकारांनी दिलीप वळसे पाटील यांना विचारलं की हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी आहे का, तुम्ही स्वबळावरती लढवणार का, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे शिबिर
पार पडू द्या, त्यानंतर आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर जे आहेत पक्षातील वरिष्ठ नेते जे आहेत या बाबतीमध्ये निर्णय घेतील, असं विधान जे आहे ते दिलीप वळसे पाटील यांनी केलेलं होतं. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं असणारे हे शिबिर, कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारं हे शिबिर, या शिबिराला महत्त्वाचे नेते असणारे, युवा नेते असणारे धनंजय मुंडे अनुपस्थित राहणार. त्यामुळे हा चर्चेचा विषय आहेच आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना कुठेतरी पाठीशी घातल्याचा आरोप जो आहे तो वारंवार केला जातो आहे. महाराष्ट्रामध्ये जे आहेत आक्रोश मोर्चे निघतायत की धनंजय मुंडेंच्या मारेकरांना फाशी द्या. आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा नाकारलेलं नाही की वाल्मिक कराड माझ्या जवळच आहे, असं स्पष्ट विधान सुद्धा धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. त्याच वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत कारवाई होत आहे. त्याच वाल्मिक कराडवरती आता सीआयडीचं पथक वेगवान तपास सुद्धा करत आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या अनेक संपत्त्या, समृद्धी तुला आठवत असेल तर आपणच बातमी केली होती, सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी केलेली होती. कराड आपलं वाकडमध्ये असेल, कायवाडी फाट्याजवळ असेल, वाल्मिक कराडची संपत्ती आढळलेली होती. त्यांनी थकबाकी कर जो आहे महापालिकेचा तो चुकवलेला होता, अशी बातमी सुद्धा आपण केली होती. दुसऱ्याच दिवशी भरला सुद्धा, आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी भरला सुद्धा ऑनलाईन पद्धतीने. जर आपण पाहिलं तर काल सुद्धा एक बातमी केली होती, जे हडपसरमध्ये ॲम्युनोरा पार्क आहे त्या ठिकाणी सुद्धा वाल्मिक कराडच्या दुसरी पत्नी जी आहे ज्योती जाधव हिच्या नावे जी संपत्ती आढळलेली होती, त्याबरोबर खराडेमध्ये सुद्धा फ्लॅट आढळलेला होता. आणि आज अंजली दमाने यांनी एक ट्विट केलेलं आहे की वाल्मिक कराडच्या नावे जी आहे पत्नीच्या नावे, त्याची जी दुसरी पत्नी आहे ज्योती जाधव हिच्या नावे सोलापूरमध्ये सुद्धा जमीन असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसते. आणि त्याचबरोबर ज्यावेळी मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवरती कारवाई करण्यात आलेली होती, त्यामुळे परळीमधलं वातावरण सुद्धा अत्यंत दूषित झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडलेल्या होत्या, टायर जाळण्यात येत होते, रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं, परळीमधली दुकानं बंद करण्यात आलेली होती. त्यानंतर तातडीनं जे आहे धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर ते तातडीने परळीला रवाना झाले. आणि परळीला रवाना झाल्याच्या नंतर काल जर आपण पाहिलं तर त्यांनी जनता दरबार सुद्धा घेतलेला होता समृद्धी. आणि त्यानंतर काल जनता दरबार घेतला आणि आज त्यांची तब्येत ठीक नाही म्हणतात. त्यामुळे धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती ही राज्याच्या राजकारणामध्ये आणि राष्ट्रवादीच्या हे शिबिरामध्ये चर्चेचा विषय झालेली आहे, एवढं मात्र नक्की. राजरत्न, मला असं विचारायचंय की आत्ताच तू म्हटलास की काल त्यांनी जनता दरबार घेतला, याचाच अर्थ जनतेला सामोरं जायला धनंजय मुंडे घाबरत नाहीयेत. मात्र कदाचित धनंजय मुंडेंना कुठेतरी दडपण मीडियाचं येत असेल का, प्रसार माध्यमांचं येत असेल का? कारण अर्थातच आपण बघतो की कुठल्याही नेत्यांचे कार्यक्रम असतील किंवा मग अशा पद्धतीचे शिबिरं असतील तर त्या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातले मोठमोठे पत्रकार जे असतात ते येऊन बसलेले असतात, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात. आणि मीडियाच्या दडपणामुळे किंवा मग प्रेशर खाली आल्यामुळेच कदाचित धनंजय मुंडे अनुपस्थित असतील. तसं काहीतरी आता म्हणता येणार नाही समृद्धी, कारण त्यांच्या कार्यालयाने तशी माहिती दिली की त्यांची तब्येत ठीक नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला बघितलं तर एवढं मात्र नक्की आहे, ज्यावेळी धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला आले, अजितदादांची भेट घ्यायला आलेले असतील, जेव्हा केव्हाही प्रसार माध्यमांना दिसले असतील तेव्हा प्रसार माध्यम त्यांच्या मागे धावलेली आहेत. त्यांनी त्यांची प्रतिक्रिया विचारलेली आहे. वाल्मिक कराडच्या बाबतीमध्ये असेल किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये असेल किंवा सीआयडीच्या तपासाबाबत त्यांनी त्यांची प्रतिक्रिया विचारलेली आहे. आणि त्यामुळे हेही कारण असू शकतं, हे नाकारता येत नाही, कारण वारंवार कुठंतरी धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते आहे. आणि कालच आपण पाहिलं तर एक प्रकरण सुद्धा त्यांचं जे कृषी मंत्री असतानाचं सुद्धा एक स्प्रेचं प्रकरण, जे फवारणीचा स्प्रे असतो त्याचं एक प्रकरण सुद्धा समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे वारंवार पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी सुद्धा त्याही कुठेतरी अनुपस्थित राहिल्याची सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात आहे समृद्धी. नक्कीच राजरत्न, हे दोन्ही विषय तितकेच महत्त्वाचे आहेत. एकीकडे धनंजय मुंडेंची अनुपस्थिती, दुसरीकडे छगन भुजबळांची उपस्थिती. मात्र यापेक्षाही महत्त्वाचा विषय असा आहे राजरत्न की या सगळ्या नवसंकल्प शिबिरामध्ये नेमकं काय काय होऊ शकतं. येत्या ज्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, यामध्ये कुठे स्वबळावर जाण्याचा नारा वगैरे दिला जाऊ शकतो का? नेमकी काय चर्चा होऊ शकते? निश्चितपणे या नवसंकल्प शिबिरामध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे खासदार असतील ते खासदार उपस्थित राहणार आहेत, त्याचबरोबर जे आमदार आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांना यासाठी निमंत्रण देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मंत्री जे असतील ते मंत्री सुद्धा हजर राहणार आहेत आणि कार्यकर्त्यांना या शिबिरामधून नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जर तुला आठवत असेल समृद्धी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या पराभवाला महाराष्ट्रात सामोरं जावं लागलेलं होतं, कारण त्यांचा फक्त एक खासदार जो आहे तो निवडून आलेला होता. सुनील तटकरे हे लोकसभेमध्ये निवडून आलेले होते आणि त्यानंतर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका सुद्धा झालेली होती विरोधी पक्षाकडून त्यावेळेस. परंतु आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना चांगले 41 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विजयी झालेले होते, त्यांचे आमदार 41 जागांवरती. त्यामुळे कुठेतरी त्यांना नवसंजीवनी मिळालेलीच होती. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना उत्साह देण्याचा हा प्रयत्न आहे समृद्धी. कार्यकर्त्यांना, कारण तुला आठवत असेल तर याच महिन्यामध्ये
भारतीय जनता पक्षाने सुद्धा शिर्डीमध्ये जे आहे ते अधिवेशन घेतलेलं होतं, संमेलन घेतलेलं होतं. संमेलनामध्ये सुद्धा पाहिलं तर तुला आठवत असेल त्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि तसंच शिर्डीमध्ये पाहिलं की साईबाबांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला होता भारतीय जनता पक्षात. आणि तशाच त्याच शिर्डीमध्ये आज सकाळी जर पाहिलं तर अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सोबत जात शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर या अधिवेशनाला सुरुवात केलेली होती. त्यामुळे त्यांना शिर्डीतल्या साईबाबांचा आशीर्वाद मिळतो का आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि या अधिवेशनामध्ये काय काय महत्वाच्या घडामोडी घडतात, कारण सगळेच नेते या अधिवेशनामध्ये आलेले आहेत. कोणते महत्वाचे नेते काय सूचना देतात, काय त्यांची मतं मांडतात, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच आपण बघतोय की अवघ्या काही वेळामध्येच या शिबिराला सुरुवात होणार आहे. 2 दिवसीय शिबिर आहे. राष्ट्रवादीचे सगळे मोठे नेते जमलेले आहेत. त्यामुळे या शिबिरात नेमकं काय काय ठरणार, कुठल्या गोष्टींवरचे ठराव मंजूर होणार का, किंवा मग स्वबळाचा नारा दिला जाणार का, किंवा मग आता सध्या संतोष देशमुख प्रकरणानंतर कुठेतरी थोडंसं बॅकफुटला आलेली राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा नव्या जोमाने येत्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी नेमकं काय काय ठरवणार, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. या शिबिरात घडणारी प्रत्येक घडामोड टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास या चर्चेत इथेच थांबूयात.